दर्यावतार विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया अत्रीची अनुसूया गरोधर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथराव यांचा सुंदर असा बहुतेक करून सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा अभंग आहे. विठाला 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 प्रस्तुत अभंगामधून शांतीब्रह्म एकनाथराय दत्त प्रभूंच्या जन्माचं वर्णन करतात. तसं पाहिलं तर आजचा हा दिवस खूप आनंदाचा. का आनंदाचा? तर आपण सर्वजण गोकुळाष्टमी करतो, रामनवमी करतो, नरसिंह जयंती करतो, वामन जयंती करतो, महाशिवरात्री करतो, सगळे उत्सव करतो. परंतु आजचा जो उत्सव आहे दत्त जयंतीचा याला एक विशेष महत्व आहे. काय महत्व? तर जे 10 अवतार घेतले, भागवतामध्ये जे 24 अवतार सांगितले, परंतु वारकरी संप्रदायामध्ये आपण 10 अवतार मानतो. मत्स्य कच्छ वराह नरसिंह, वामन परशुराम राम कृष्ण हरी आणि कलंकी पुढे 10. हे 10 अवतार. हे 10 अवतार जे आहेत तर त्या अवताराचं प्रयोजन कशासाठी झालं? तर धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जन. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद. भक्ताचं रक्षण करणं, साधूचं रक्षण करणं, दुष्टांचं निर्धारण करणं आणि धर्माची संस्थापना करणं, याच्यासाठी मुख्यत्वे करून भगवंतांनी 10 अवतार घेतले. परंतु ते जे अवतार आहेत ते पाहिलं तर भगवान विष्णू परमात्मा यांचे आहेत. अंबरीश राजासाठी 10 अवतार घेतले हे सर्वांना माहित आहेच. कशासाठी घेतले, कुठं कुठं घेतले हे वर्णन मला वाटतं मी गेल्या वर्षी केलं, त्याच्या गेल्या वर्षी मग दरवर्षी काहीतरी थोडस वेगळं झालं पाहिजे. परंतु विशेष दत्त जयंतीला महत्व कशासाठी द्यायचं? तर जो आजचा अवतार जो आहे तो कशासाठी आहे पाहिलं तर का पतिव्रतेसाठी आजचा अवतार आहे. आणि पतिव्रतेसाठी अवतार असून सुद्धा आजचं विशेष महत्व हे आहे की तिन्ही देव एकत्र मिळून त्यांचा अवतार आहे. भगवान परमात्म्याने अवतार घेतले पण वैयक्तिक एकट्याने घेतले. पण जो आजचा अवतार आहे तो ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांचा मिळून अवतार आहे. पतिव्रता तिची शक्ती किती असते हे दाखवण्यासाठी या तिघांना अवतार घ्यावा लागला. नव्हे या तिघांच्या पत्न्या सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती माता या तिघींना सुद्धा की ज्यांचं सामर्थ्य इतकं आहे की त्या सामर्थ्याचं वर्णन संतांना सुद्धा करता येत नव्हतं. महाराज वेदांना करता येत नव्हतं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण त्यांचं वर्णन करून करून थकले भगवान परमात्म्याचं. परंतु नाही वर्णन करता आलं त्यांना. एका जीवाच्या सहस्त्र जीवा झाल्या तरी सुद्धा वर्णन नाही करता. पण अशा 3 देव आणि त्यांच्या 3 पत्न्या सगळ्यांना सती अनुसूयेच्या दारामध्ये यावं. याचं कारण
भक्त आणि देव यांचं काय नातं असतं आणि भक्तासाठी देवाला काही करावं लागेल ते प्रत्येक गोष्ट महाराज देवाने भक्तासाठी केलीच. का बरं असं घडतं? तर याचं एकच कारण आहे. देवाला सगळे सोयरे सुद्धा आवडले नाहीत महाराज. कोणापुढं? भक्तापुढं. स्वतःच्या पत्नीला जागा दिली भगवंताने, पण कुठं दिली? तर पायाजवळ. पायाला चुमीचे हाती, पायाला चुमीचे हाती, तिसी आवे का कुळती, तिसी आवे का कुळती. काय सांगितलं? भगवंताने पत्नीला जागा दिली. 14 रत्नामधून लक्ष्मी माता आल्या. लक्ष्मी मातेने वर माला घेतली हातामध्ये महाराज आणि पाहिलं इकडे तिकडे सगळीकडे की कोणाला वर माला घालायची. आता सगळे नटून थटून पुढे आलते. साक्षात लक्ष्मी माता जर पुढे आहेत आणि त्यांनी जर आपल्याला वर माला घातली तर किती आनंदी आनंद बघा. मग लक्ष्मी मातेने पाहिलं इकडे तिकडे सगळीकडं. सगळे लक्ष्मी मातेकडे तोंड करून उभा आहेत. परंतु भगवान परमात्मा विष्णू लक्ष्मी मातेकडे बघतच नव्हते. मग लक्ष्मी माता त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना वरमाला घालण्यासाठी हात पुढे केला. मग त्यावेळेस भगवंताने थांबवलं. थांबा म्हटले, मला वरमाला घालण्या अगोदर माझ्या काही अटी आहेत. कोणत्या अटी आहेत? मला सगळ्यात जवळ कोण आहे? तर भक्त आहे. मग लक्ष्मी मातेने सांगितलं, मला कुठेतरी जागा द्या, कुठेतरी जागा द्या, कुठेतरी मला जागा द्या. म्हटल्यानंतर मग भगवंताने सांगितलं की माझी चरणाची सेवा तुम्हाला मी देऊ शकतो. म्हणजे स्वतःच्या पत्नीला चरणाजवळ ठेवलं, पण भक्ताला कुठं ठेवलं? का ठेवलं असं? देव भक्त जीवाहुनी आवडती, देवा भक्त जीवाहुनी आवडती, सकल ही प्रीती त्याच ठाई, सकल ही प्रीती त्याच ठाई, देवा भक्त जीवाहुनी आवडती. असं का करतो महाराज? देवाला भक्त किती आवडतात? तर स्वतःच्या जीवाच्या पलीकडे, आम्हा राखे पाठीकडे आपण कळी काळासी भेटे. भगवान परमात्मा काय करत नाही तर स्वतः पुढे आणि आपल्याला पाठीमागे. का? आलेला मान स्वतः घेणार आणि भक्ताला वाचवणार. याचं कारण त्रिभुवनामध्ये सगळ्यात जास्त आवडत असेल कोण भगवंताला? ते फक्त भक्तच. भक्त होऊन देवा आवडते काही, भक्त होऊन देवा आवडते काही, भक्त होऊन देवा आवडते काही, भक्त होऊन त्रिभुवनी
भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. काय केलं देवाने? नावने वैकुंठ क्षीराचा सागर, दरोनी अंतर राहिला असा. भगवंताच्या घरी राहत होता महाराज. आजचा जो अभंग आपण नाथरायांचा घेतला, तर त्या नाथरायांच्या घरी 36 वर्ष काम केलं. कोणी केलं? भगवंताने केलं. वैकुंठ सोडलं महाराज देवाने, पण संतांच्या घरी राहिला. ज्या सुख कारणे देव वेडावला, ज्या सुख कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. काय सांगितलं? तर वैकुंठ सोडलं, क्षीराचा सागर. काय कमी होतं महाराज? काही कमी नव्हतं. कमी होतं तिथं फक्त एकच भक्त नव्हतं. नाही, भक्ता एवढं देवाला काहीच आवडत नव्हतं. म्हणून देवाने भक्तासाठी 10 अवतार घेतले. ते एकट्या भगवान परमात्म्याने घेतले. पण आजचा जो अवतार आहे तो विशेष करून तिन्ही देव एकत्र येऊन आजचा अवतार आहे. म्हणून आजच्या या दत्त जयंती या तिथीला प्रामुख्याने फार महत्व आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण आला. सर्वांना येण्याचं प्रयोजन माहितीच आहे दत्त जयंती. परंतु महाराज, या गोष्टी करणं हे कोणाचं काम? कारण ही सगळी माणसं टाळकरी मंडळी बोलवणं, पकवाजा बोलवणं, गायक बोलवणं, भिनकरी बोलवणं, कीर्तनकार बोलवणं, स्पीकर मंडपवाले बोलवणं, ऐकणारे श्रोते बोलवणं, एवढा अट्टास कशासाठी करायचा? काय गरज होती यांना अट्टास करण्याची? हरिभक्त परायण दशरथ दिगंबर जाधव, आज त्यांच्या वडिलांचं नाव दिगंबर आहे. तर त्या दिगंबर हे नाव सुद्धा भगवान परमात्मा प्रभू दत्तात्रयांचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मग हा जो अट्ठास आहे ना महाराज, आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती आली नाही, कदाचित त्याने चहा मागितला तर आपण देऊ त्याला चहा. जर त्याने अपेक्षा केली की महाराज तुम्ही चहा तर दिला, पण मला असं वाटतं थोडस पोहे दिलं तर बरं होईल. आपण चहा देताना जो आपला भाव असतो तो वेगळा असतो. आता मागितलं म्हणून आपण त्याला पोहे देऊ शकतो. जाऊ द्या, मागितलेत ना पोहे, असू द्या, देऊन टाकू, पोहे दिले. परंतु यदा कदाचित जर तो म्हटला की आता मला तुम्ही चहा दिले, पोहे दिले, आता थोडस जर भोजन दिलं तर बरं होईल, त्यावेळेस मला वाटत नाही सर्व सामान्य एखादी व्यक्ती सहज त्याला जेवण देईल. का रे बाबा म्हणेल, तुला काही घरी मिळतं का? म्हणजे आपल्याला थोडीशी जर जास्त जळ व्हावयास लागली तर आपण ती सहन नाही करत. महाराज भोसले महाराज बरोबर आहे. मग आज या ठिकाणी मला वाटतं अजून जे कार्यक्रमात लोक येतात त्यामध्ये 10% सुद्धा अजून लोक आले नाही. थोड्या वेळ तुम्हाला कळेल 6 वाजता लोक किती असतात तिथं जागा पुरत नाही महाराज, इतके लोक येतात. मग इतक्या लोकांचं आदरातिथ्य करणं, त्यांना प्रसाद देणं, सगळ्यांची उठाठेव करणं
कोणी सांगितलं हा उद्योग? परंतु मुद्रा मुळे पटे तोटा तोटा ऐसा खोटा उदीम तुकोबाराय सांगतात की उद्योग कसा असावा. जोडून या धन उत्तम व्हावे उदास विचारे वेच करी. पण पुढे काय सांगितलं? उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगीला जीव. हे नाही आपल्याला समजलंय बाबा. धन कमवा, आपण कसं कमवा? तर जोडून या धन उत्तम व्यवहार. मग उत्तम व्यवहार कोणता आणि वाईट व्यवहार कोणता हे सांगण्या इतपत मला वाटतं आपण अज्ञानी नाही होत. हे सर्वसामान्य लोकांना कळतं खोटं काय आणि खरं काय. आणि ते जर कळत नसेल तर तो माणूस असा इथं कीर्तनाला बसलाच नसता. म्हणजे चांगलं काय वाईट काय कळतं असं का म्हणावं लागेल? तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला आले आहात. मग कीर्तनाला आल्यानंतर काय होतं? कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप. कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं. पण का? होय अंग हरी रूप ब्रह्मभूत देवावरती सुद्धा आपलं ऋण होतं. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कीर्तन आल्यानंतर आपल्या आयुष्याचं सार्थक होणार. कारण हे फक्त कीर्तनामध्येच घडतं, दुसरीकडे घडत नाही. याचा अर्थ तुम्ही इथपर्यंत आला म्हणजे तुम्हाला समजलं की कीर्तन चांगलं, तसं व्यवहार चांगला आणि वाईट हितपर्यंत तुम्हाला कळतं. मग जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण पुढे काय सांगितलं की उदास विचारे वेच कर. मग वेच करणं म्हणजे काय? बोरीच्या झाडाखाली जायचं आणि बोरं वेचायची, त्याला वेच करणं नाही. शब्दशः अर्थ वेगळा असतो, अभंगातून अर्थ घेण्यासारखा वेगळा असतो. तर वेच करणं म्हणजे खर्च करणं. आपण कसं कमावतो हे 1 मिनिटात सांगून जाईल, चांगलं काय आणि वाईट काय. तर आपण दिवसभर पैसा कमावतो आणि संध्याकाळी झोपतो. पण संध्याकाळी झोपताना जर अगदी 10 ते 15 मिनिटात झोप आली तर समजायचं आपण आजचे पैसे कमवलेले चांगले बघा. पण झोपताना जर लवकर झोप नाही आली, तासन तास जागे राहिलो तर ओळखायचं कुठेतरी पाणी मारतंय. का बरं असं? त्याचं कारण एकच आहे. मी जर आता भोसले महाराजांच्या खिशातून 10 रुपयाची नोट काढली, त्यांना नकळत आणि माझ्या खिशात टाकलं, तर माझं मन मला काय सांगणार आहे की आपण चोरी केली बरं का, आपण चोरी केली बरं का. संध्याकाळी झोपेल का? नाही. पण आता राजरोजपणे आम्हाला पाकिट देताना जर त्यांनी नारळा खालून किती दिले यावी तर बघायची गरज नाही. पण ते तरी काही नंतर मोकळ्या माने काढून जर मोजले तर झोप व्यवस्थित येईल का नाही? म्हणजे साधी गोष्ट आहे. चोरी करणं, चोरी केल्यानंतर संध्याकाळी आपल्याला झोप शांत येणारच नाही. कारण मी चोरी केली, मी चोरी. जाताना आंबे तोडून जर एका समजा यांच्या बागेतून आंबे तोडून नेले तर इकडे तिकडे बघावं लागतं आपल्याला कोण पाहते. पण ते जर त्यांनी हात मारून आपल्याला आंबे दिले तर आनंद वाटेल. आंबरस तुम्ही खाऊन तुम्हाला व्यवस्थित झोप. म्हणजे चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतंय. पण ते कमवताना सुद्धा आपल्याकडून बऱ्यापैकी लोकांकडून चांगल्या मार्गानेच पैसे मिळतील का वाईट मार्गाने मिळतील हे सुद्धा सांगता येत नाही. मग तुकोबाराय काय सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. बाबा आयुष्यामध्ये आपण पैसे कमवतो पण ते चांगल्याच मार्गाला गेले किंवा चांगल्याच मार्गातून आपल्याकडे आले हे सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण वास्तुक शांती घालतो. काय घालतो वास्तुक शांती? काय कारण वास्तुक शांती घालायची? काय गरज आहे लोकांना बोलवायचं? प्रत्येकाला बोलवायचं, या जेव्हा बसा त्यांना आहेर द्यायचा, सगळं करायचं. कोणी सांगितलं उद्योग? याचं कारण एकच, आपण जे घर बांधतो त्यावेळेस दगड माती विटा सगळं बाहेरून आणतो बरोबर.
परंतु त्या दगडामध्ये, मातीमध्ये, विटेमध्ये काय येतं हे कोणाला कळतं का? नाही कळत. आता हा विषय बोलून आपण बोलून जातो. माणूस गेल्यानंतर अस्थि कुठे येऊन टाकतात? पाण्यामध्ये. हे तर सर्वांना माहिती आहे. आणि गंगेचं पाणी सुद्धा असं आहे की सगळ्यांचे अस्थि त्याच्यामध्ये विलीन होऊन जातात. पण काही काही लोकांच्या अस्थि विलीन होत नाहीत. मी तर बोलतोय म्हणजे पुराव्याशिवाय बोलणार नाही. आता उगच काहीतरी महाराज तुम्ही कुणीकडचं कुणीकडे निघाला आणि काही सांगायला लागला. मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. पांडव आणि कौरव हे सोंगट्या खेळत होते. सोंगट्या. मग सोंगट्या खेळताना त्या ज्या सोंगट्या होत्या ना, त्याला काय म्हणतात ते दूध खेळत होते. तर त्यातल्या ज्या सोंगट्या म्हणतो ना आपण, ते कुठल्या होत्या माहिती? कोणाला यातलं नाही माहिती. हे मला वाटतं कोणाला माहित बी नसेल. तर त्या सोंगट्या होत्या जरासंधाच्या अस्थी होत्या. कशाच्या? मणक्याच्या. जरासंधाला मारलं. कुणी मारलं जरासंधाला? ते तुमचं तुम्ही सांगा. आम्हाला काय घेणे नाही. ते काम तुमचे. आम्ही ऐकायला आलोय, सांगायचं काम तुमचं. मग जरासंधाला मारलं भीमाने. आणि मारल्यानंतर वैरत्व फार वाईट असतं महाराज. वैरत्व, ऋण, वैर आणि हत्या या तीन अशा गोष्टी आहेत की याच्यासाठी सुद्धा जन्म घ्यावा लागतो माणसाला. एखाद्याचं आपल्यावरती ऋण आलं किंवा ऋण असेल तर ते फेडण्यासाठी त्याच्या दारामध्ये आबा सांगतील काय व्हावं लागतं. आबाला सुद्धा माहिती. हे जुन्या लोकांनाच कळलं. आमचे काय महाराज सुद्धा सांगतील. ते एखाद्याचे पैसे घेतले आणि त्या जन्मात जर नाही फेडले, असं कोणी करू नका महाराज. तळमळ असती लोकांची. बैल होऊन त्याच्या दारामध्ये येऊन फेडावं लागतात. ऋण, वैर, हत्या. तसं वैर सुद्धा चांगलं नसतं. वैर सुद्धा मिटवून टाकायचं. जाते वेळेस काही ठेवायचं नाही आपल्या बरोबर. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयती समद्भाव येथे नाशस्त्र संशय. अंतकाळी जर भगवंताचं नामस्मरण केलं तरच आपण नामस्मरणामुळे भगवंताकडे जाऊ शकतो. पण अंतकाळी जे मती, जे बुद्धी आपली आहे, अहो जे आपण दिवसा पाहतो ते स्वप्नामध्ये बघतो, तसं अंतकाळीच्या वेळेस जे आपल्या मनामध्ये येतं तोच जन्म आपल्याला परत मिळतो. म्हणून जरासंध आणि भीम यांचं वैरत्व. जरासंधाला मारलं भीमाने. मारल्यानंतर महाराज त्याचं अस्थि विसर्जन केलं. अस्थि विसर्जन केल्यानंतर सुद्धा गंगेमध्ये सगळ्याच्या अस्थि आणून टाकतात, तसं जरासंधाच्या सुद्धा अस्थि टाकल्या. परंतु काय घडलं पुढं? तर पुढं असं घडलं, शकुनी मामा कोणाकडच्या बाजूला होते? आता प्रत्येक जण काय सांगणार? शकुनी मामा खरं सांगा कोणाच्या बाजूने होते? कौरवांच्या. बरोबर आहे. शकुनी मामा हे कौरवांच्या बाजूला होते. पण खरं कोणाच्या बाजूचे होते याचा जर विचार केला तर त्याला थोडस आतमध्ये जावं लागेल. कुठे जावं लागेल? पांडव प्रतापाच्या खोलात शिरावं लागेल. की आपल्याला सगळ्यांना माहिती शकुनी मामा कोण होते? तर कौरवांच्या बाजूचे होते. पण ते खरंच कौरवांच्या बाजूचे नव्हते. याचा थोडासा विचार जर केला, त्याचं कारण एक वेगळे महाराज. दुर्योधनाने काय केलं? हे 100 कौरव होते आणि शकुनी मामाला 4 मुलं होती आणि सगळेजण पोहायला गेले. शकुनी मामाची मुलंही गेली आणि कौरवही गेले. आणि गेल्यानंतर काय घटना घडली काही कोण जाणे, काही कल्पना नाही. परंतु त्यांचा तंटा किंवा भांडण झालं. आणि भांडणं झाल्यानंतर शकुनी मामाची 4 मुलं दुर्योधनाने मारूनच टाकली. त्या गंगेच्या पाण्यामध्ये बुडवून मारून टाकले. का बरं असं? कारण दुर्योधनाकडे एक शक्ती होती. कोणती शक्ती होती? तास 2-2 तास 4-4 तास तो बुडी घेऊन समुद्रामध्ये असू द्या नाही तर नदीत असू द्या पाण्यामध्ये राहतो. त्याचा शेवट नाही सांगत तुम्हाला कसा झाला. त्याच्यामध्ये तिकडे जायचं नाही आपल्याला. आपला विषय जोडून आपण उत्तर मिळावं इकडे निघालेले. मग त्या ठिकाणी महाराज शकुनी मामा जरी कौरवांकडचे होते असे वाटत होते तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय होतं की कौरवांना असं शिकवायचं की ते संपलेच पाहिजे.
आणि याच्यासाठी काय करावं लागेल, ह्याला राजकारण म्हणतात. राजकारण एवढं सोपं नसतं आणि ते महाराज आपण करू बी नाही, आपल्याला कळणारच नाही राजकारण काय असतं. वरचं बोलणं वेगळं आणि आतलं बोलणं वेगळं. म्हणून शकुनी मामा जरी असू द्या, काही लाईट गेली तरी फरक पडत नाही. मला वाटतं 5:30 वाजता आले का? हा 5:30 वाजले असं येतील तरी सुद्धा शकुनी मामा फिरत 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 त्या गंगेच्या कडेला गेले आणि काय झालं, त्यांना अस्थी सापडल्या. पण कुठल्या अस्थी सापडल्या? त्या जरासंधाच्या मणके सापडली, मणके. आणि दोघांचं बोलणं झालं. मग कसं बोलणं झालं मी हे काय तुम्हाला सांगणार नाही, कारण मी ते काय पाहिलं नव्हतं. परंतु असं ते जाऊ दे, लाईट काय नाही, सगळ्यांना ऐकू जाते, काय अडचण नाही. विठाल विठाल मग शकुनी मामाने त्या अस्थी घेतल्या आणि दोघांचं बोलणं सुरू झालं. काय बोलणं सुरू झालं? जरासंधाचं आणि शकुनी मामाचं. मग जरासंधाला राग होता, का मला भीमाने मारलं, भीमाने मारलं असं असल्यामुळं मग पुढचा इतिहास सगळा जर सांगायचा म्हटलं ना महाराज तर जरा बराच वेळ जाईल. त्याच्यामुळे मला फक्त काय सांगायचं होतं तिथपर्यंत. तिथनं पुढचं कुठं तरी एखाद्या ठिकाणी मला आठवण करा, मी तिथं सांगेन. मिठापुरतं घ्यायचं असतं, भाजीमध्ये मीठ किती घ्यायचं, आपल्याला चवीपुरतं घ्यायचं. तसं हा दृष्टांत मला फक्त इथपर्यंत आणायचा होता की जरासंधाच्या अस्थी, त्या अस्थी सगळ्याच्या अस्थी गंगेमध्ये विलीन होतात, तो जरासंधाचे मनके विलीन झाले नाहीत. तसा जर एखादा मनका आपल्या घरात आला तर झोपेल का संध्याकाळी? कोणी जर सांगितलं की शिंदे महाराजांच्या अस्थी टाकल्या आणि त्यातून मनक्याचे अस्थी घरात आल्या, आता तुम्ही माझ्याकडे शांतपणे पाहताय. पण असं घडलं आणि कोणी सांगितलं 25 कोटी रुपयाचा बंगला असू द्या, नाही झोप येणार कोणाला तिथं. म्हणून आपल्या घरामध्ये वास्तुशांती करावी लागते की गंगेतून आपण वाळू आणतो, काय आणतो, या सगळ्या गोष्टी घडतात, म्हणून करावं लागतं. म्हणून जसं ते करतो तसं आपल्याकडून काहीतरी दान व्हावं, आपल्याकडून काहीतरी दान जाऊ. आपल्या आयुष्यात आपण किती पैसे कमवू द्या, कोटी रुपये कमवू द्या, पण देवाला द्यायचं असतं किती? थोडं द्यायचं असतं. देवाला थोडं दिलं, देव आपल्याला 1000 हाताने देतो. कोणाकडून काय घेतलं? घेसी तेव्हा देसी आईसा असशी उदार, हे तर सगळ्यांना माहिती आहे. द्रौपदी मातेकडून काय घेतलं? एक चिरवूट घेतलं. 1000 साड्या नाही, 999 साड्या दिल्या आणि 1000वा पितांबर दिला. बघा. आणि सुदामा ब्राह्मणाकडून काय घेतलं? फक्त मुठभर पोहे, मोजून मुठभर पोहे, पण दिलं किती? सुदामा ब्राह्मण
पकवाजा सुंदर आहे आणि माईक सिस्टीम बी अति सुंदर आहे. आमचे गायकही सुंदर आहेत, टाळकरी चांगले आहेत, ऐकणारे श्रोते सगळं चांगलं आहे. मग का गायचं नाही? बरं जाऊ द्या, विषय लांब जाईल. आता 4:30 वाजले, सर्वजण आले, त्याच्यामुळे आता आपलं कीर्तन चालू झालं. मला काय देणं घेणं नाही. माझं घड्याळामध्ये 4:30 वाजले आहेत. मी माझ्या घड्याळावरतीच दत्त जयंती करणार आहे. ज्याला भूक लागली असेल जाऊन तिकडं चालू आहे, कारण मालकाने सांगितलंय ज्याला भूक लागेल त्यांनी तिकडे चालू करायचं. कारण तुम्ही किती लवकर आलात याच्यावरती आपलं कीर्तन. 1 तास किंवा 2 तास कीर्तन सेवा असते. 4 ते 6 त्यांनी त्यांचा घसा बसला ओरडून की 4 वाजता या, 4 ते 6 कीर्तन आहे. तुम्ही जर 4:30 किंवा 5 आला तर कीर्तनकारांनी कसं थोडक्यात कसं बसवायचं? नाही बसू शकत. असू द्या, चला पुढे. त्याचे भेटी लागी गेला, म्हणजे फक्त मुठभर पोहे घेतले आणि गेला भेटायला. हे पाहिलं रुक्मिणी मातेने की भगवंताने काय केलं? एक मुठभर पोहे खाल्लेत. पळतच रुक्मिणी माता गेल्याने काय केलं? हातातले पोहे विचकून घेतले आणि सांगितले, तुमच्या मित्राने आणलेले पोहे तुम्ही एकटेच खाणार का? का असं? आम्हाला नको? याचं कारण एकच आहे. काय कारण असेल तर एक मुठभर पोहे फक्त भगवंताने खाल्ले तर गाव सोन्याचा दिला. अख्खं गाव सोन्याचं दिलं. कुणाला? सुदामा ब्राह्मणाला. आणि जर 3 मुठ पोहे खाल्ले असते तर स्वर्ग मृत्यू पाताळ हे सगळं देऊन टाकलं असतं. म्हणजे भगवंत घेसी तेव्हा देसी, ऐसा असशी उदार. ब्रीद ज्याचे जगदानी, ब्रीद ज्याचे जगदानी, ब्रीद ज्याचे जगदानी तोच मनी स्मरावा, ब्रीद ज्याचे जगदानी तोच मनी स्मरावा. सम पाय कर कटी, सम पाय कर कटी. बघा, ब्रीद ज्याचे जगदानी, भगवंताचं ब्रीद आहे काय? जगदानी. सगळं वाटून टाकायचं. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवतार देवन करणा हाती, कीर्ती दिगंची वाढविली, ज्ञाने उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखात बोधून, ब्रह्म सनातन पावविला. काय काय दिलं देवाने? अहो ठेवलंच नाही ना जवळ. काय भगवंताने स्वतः जवळ काहीच ठेवलं नाही. काय काय दिलं? यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. पहिली गोष्ट, आपण भगवंत कुणाला म्हणायचं हे पाहिलं पाहिजे ना. भगवंत कुणाला म्हणायचं? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6ही गुण व्यवस्थित जेत म्हणून तो भगवंत. हे 6 गुण भगवंताकडे: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि सर्व ऐश्वर्य. पण हे 6च्या 6 गुण भगवंताने वाटून टाकले. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती, कीर्ती दिगंची वाढवा, ज्ञाने उपदेशिला चित्रानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बोधून, ब्रह्म सनातन पावविला. म्हणजे विचार करा, हा भगवंत थोडस घेतो पण देतो ज्या. मग मला सांगायचं होतं आपला विषय काय चालू होता? दशरथ दिगंबर जाधव यांनी हा उठाठेवपणा केला. कशासाठी केला महाराज? की आपल्याकडून काहीतरी सेवा घडली पाहिजे, आपल्या आयुष्याचं सार्थक घडलं पाहिजे. आणि सार्थक घडण्यासाठी मला वाटतं जवळजवळ 4-5 वर्ष झालं तर मीच कीर्तन करतोय. मग विचार करा,
एवढं ते करतात. मग आपल्याला फक्त 2 तास यायला तरी काय फरक पडतो बरं? खिशातलं काय ते मागत बी नाही की काय? ते तर माणूस त्यांनी उभा केला नाही, ज्याला एंट्री त्यांनी 10 रुपये दे, अजिबात नाही. कुणी बी या, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, कुणी बी या, याला तरी या रे लागे किंवा याला तरी या रे मागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी. काय घेतलं भगवंताने गोपाळाकडून? काहीच नाही. काय ती पोरं होती महाराज, पण त्यांना खायला किती घातलं. तसं ते आपल्याला बोलवतात की बाबांनो सगळ्यांनी या, फक्त प्रसाद ग्रहण करण्यासाठी या. पण आपल्याला ते सुद्धा जमणार. अप्रपंच करून कुठपर्यंत किती साठवायचं, किती साठवणार. समजा इथं आपण उभं राहिलो सगळेजण, चुकून एखाद्या डॉक्टरने इथं यावं आणि त्याने सांगावं, हे माझ्याकडे लक्ष द्या, मी सगळ्यांना गोष्ट सांगतो काय की शिंदे महाराजांना कोरोना झाला. एवढं जर ते डॉक्टर इथं मानला तर टाळकरी तर तुम्हाला सांगतो कचराच माणूस. आणि एखादा तिकडे गाडी माझी इकडे लावली तर त्या गाडीकडे गेलं तर म्हणणार चला लांबून जाऊ का, 2-3 कचऱ्यावर जाऊ, हवेत नाही येतं म्हणणार, हवेत नाही. काय शिंदे महाराज बरोबर नाही म्हणत, कुणीच काय बरोबर नेत नाही महाराज, कुणीच काय बरोबर नेत नाही. आणि हे सगळं कोरोनाने दाखवून दिले, तरी लोकांना कळणार, तरी सुद्धा कळणार लोकांना की बाबा इतकं बार माणसातनं माणसं उठवली भगवंताने, स्वतःला कोंडून घेतलं, देवाने स्वतःला कोंडून घेतलं की मला बाहेर निघायचंच नाही, कारण हे मला भगवान अवतार तुम्हाला घ्यावा, कारण उद्धरायचं नसेल जीवा. सगळे संत आले ते सुद्धा गेले, सांगून नबले, मार्ग लावले गेले आधी दयाने दिसेल ते, पण त्यांचं सुद्धा कोण ऐका ना. काय महाराज जगताप महाराज खोटे खरे? कोरोनामुळे जवळ कोण येत आहे का? एखादं मेलं तर पहिले विचारतात ते कशाने गेले, आणि जर कोणी को आणि पुढे रोना म्हणायची सुद्धा गरज नाही, को म्हणलं की आधी कचरावर मागे सरते. मग एवढं सगळं घडतंय तरी जाऊ द्या ना आपल्या हातातून काहीतरी. अरे काहीतरी द्या, काहीतरी दान करा, पण नाही दान केलं, जाऊ द्या, असू द्या, आता लय वेळ घालवाय नको. तर या ठिकाणी महाराज आज जवळजवळ 4-5 वर्ष झालं मी तर कीर्तन करतोय. दरवर्षी ते जवळजवळ नाही म्हणलं तर 5, 25, 30, 40 हजार रुपये त्यांचा खर्च होतोय. काही कारण नसताना एवढं करतात. कारण का? तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, याचं कारण एकच, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. हे जे आपल्याला ते अन्नदान करतात किंवा काय करतात त्याच्यामधून त्यांना पुण्य मिळते महाराज. एक भाताचं शीत खाल्लं होतं, एक भाताचं शीत पोपटाचं रूप घेऊन शुकाचार्य अख्खं भागवत कथन करावं लागलं. 7 दिवस शुक संकाली की उभारला भावो, शुक संकाली की उभारला भावो, परीक्षितीला हो दिसा साता, परीक्षितीला हो दिसा साता, परीक्षितीला हो, परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता, मुक्त झाला वाचा उच्चारिता. अंगावरती कर्ज होतं, कशाचं कर्ज होतं? फक्त एक शीत खाल्लं होतं, एक शुक संकालिक. शुक या नावाचे दत्त आणि कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेत्ते होते महाराज. आणि राजश्रीतनं चाललेला 1 लक्ष ब्राह्मण जेवल्याशिवाय घंटा वाजली नव्हती. घंटा वाजली का वाजली? भगवंताला विचारलं, भगवंताने सांगितलं ब्रह्मण येता येऊन कोणतरी तर घास खातोय, जेवण करतोय. बघितलं तर शुकाचार्य तिथं पोपटाचं रूप घेऊन फक्त भाताचं एक शीत खाल्लं. आणि ते फेडण्यासाठी महाराज, म्हणजे बघा त्या प्रसादाचं महत्व किती असतं. आज दत्त जयंतीचा प्रसाद आपल्याला घेणार आहे. ह्या प्रसादाचं महत्व किती असतं तर राजा देव सुद्धा उच्चिष्ट खाण्यासाठी देव जळी झाले मासे गोपाळकाला. काय महाराज बरोबर आहे ना? आजचं सुद्धा महाराज दत्तात्रय प्रभू आमच्या नातवांना स्वतः भेटले. आता विषय लांबत जातोय त्यामुळे नको आता विषय तिकडे, हा विषय तर काहीतरी आपल्याकडनं घडावं, काहीतरी अन्नदान व्हावं. आज जवळजवळ 4-5 वर्ष झालं ते अन्नदान करतात आणि मला वाटतं ते कायमच करणार आहेत. काय मला त्यांनी सांगितलं, महाराज मी आहे तोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत मी, हे बंदच करायचं नाही. मग मी त्यांना उत्तर दिलं, आपल्या माघारीही बंद पडणार नाही. कारण का?
एक वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते त्याची हे गोष्टी ती सामान्य सकळ. हे संतांचे वचन आहेत. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आठ पिढ्याचा परमार्थ आहे महाराज. विश्वंभर बाबा अमाई माता, त्याच्यानंतर हरी विठ्ठल पदाजी शंकर कान्हैया आणि बोलोबा कनकाई माता, त्यांच्या उदरी हनुमान आपले तुकोबरायांचा जन्म झाला महाराज. मग यांची वंश परंपरा 8 पिढ्याचा परमार्थ आहे. मग ह्यांचा तर परमार्थ काय कमी होणार का? परमार्थ वाढतच जातो महाराज. म्हणून असं आपल्याकडनं काहीतरी घडावं. त्यांचं माझं बोलणं झालं, मला ते फक्त एकच सांगतात की महाराज आपला कार्यक्रम जंगी झाला पाहिजे, काहीच कमी बोललं नाही पाहिजे. टाळकरी भरपूर बोलवा, श्रोते भरपूर बोलवा, माझ्याकडून अन्नदान लय घडले पाहिजे. याचं कारण एकच आहे हो महाराज, की मन शुद्ध पाहिजे, शुद्ध मन पाहिजे. आणि शुद्ध मन असेल तर भगवंत द्यायचं की थोडं द्यायचं, घ्यायचं तेव्हा द्यायची, बरोबर आहे. पण देताना मी सांगितलं सुद्धा, मला सोन्याचं गाव दिला, मुठभर पोळे खाऊ. त्याच्यामुळे आपल्याकडून काहीतरी घडावं. आजचा अवतार महाराज दत्तप्रभूंचा अवतार. दत्तप्रभूंचा अवतार कशामुळे झाला तर हे नाथरायांनी वर्णन केलं महाराज. दर्यावतार विश्वतारावया त्रिशय अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण. आज चाली काय मी मध्ये घेत नाही महाराज, कारण वेळच नाही आपल्याकडे. आपण आलो लवकर, आपण 4 वाजता, पण कोणच नव्हते. त्याच्यामुळे पतिव्रतेची ताकद किती असते हे सांगण्यासाठी हा अवतार. लोपामुद्रा आणि अगस्ती मुनी, एक 2 मिनिटं मी पतिव्रतेचं महत्व सांगतो आणि परत आपण अवतार कथा करूया. लोपामुद्रा ही एक पतिव्रता होती महाराज, आणि अगस्ती मुनी तिचे पती. एकदा काय घडलं, अगस्ती मुनींची तब्येत थोडीशी ढासळली, वीक झाले, ते आजारी पडले. पण त्यांचा नित्यनेम होता की सूर्यनारायणाला रोज अर्घ द्यायचा, नैवेद्य दाखवायचा, मग पुढचा विधी करायचा. मग काय घडलं, 2 प्रहर झाले आणि 3रा प्रहर होणार आणि आता दिवस मावळणार. परंतु अगस्ती मुनी झोपले होते. अगस्ती मुनी झोपले असताना जर सूर्य मावळला तर पूजेमध्ये भंग होतो. मग काय करायचं, लोपामुद्रेने सूर्यनारायणाकडे पाहिलं आणि सांगितलं, तू मावळायचं नाहीस, कारण तुला प्रसाद दिल्याशिवाय माझे पती भोजन करणार नाहीत, त्यांची पूजा भंग होते, तू म्हणजे मावळायचं नाही. पाठीमागे 2 वेळेस चंद्रही थांबला होता महाराज आणि सूर्य थांबला होता. एवढी ताकद फक्त संत महात्म्याकडे आणि पतिव्रतेकडे होती. 2 प्रहर काग सखे सूर्य थांबला, सूर्य थांबला ग सखे राम जन्मला. 2 प्रहर काग सखे सूर्य थांबला, सूर्य थांबला ग सखे राम जन्मला. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, चंद्र थांबला ग सखे कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कान जन्मला. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, चंद्र थांबला ग सखे कृष्ण जन्मला. असं ऐकायला चांगलं वाटते, मला बी गायला चांगलं वाटते. पण घड्याळ आपल्यासाठी थांबणार नाही. 6 हे वाजणारच आहे, त्याच्यामुळे घड्याळ थांबत नाही, आपल्याला आनंद वाटतो. मग लोपामुद्रेने सांगितलं सूर्य मावळणार नाही, मावळाच नाही. आणि मग 3.5 तासाने अगस्ती मुनी उठले, आणि अगस्ती मुनी उठले आणि पटकन त्यांना कळलं की आपण झोपलोय, सूर्यनारायणाला प्रसाद दाखवला नाही, काहीच नाही, काय करायचं. बाहेर आले, पटकन प्रसाद दिला आणि पाहतात तर सगळे अस्ताव्यस्त वातावरण सगळं झालेलं. खरं सांगा महाराज, या पृथ्वीचं गणित इतकं तंतोतंत चाललेलं असतं, इतकं तंतोतंत चाललेलं असतं. थोडा जरी घोटाळा झाला ना, थोडा जरी घोटाळा, तर पृथ्वी एका मिनिटात पूर्ण नष्ट पावलं. इतकं गणित वेगवेगळं असतं. ते आपल्याला तिकडे जायचं नाही. पण 3.5 तास सूर्य थांबवला होता.
हे कोणाची ताकद होती महाराज? लोपामुद्राची. भजन बिजन सगळं मधलं घेऊ, पटकन घेऊ आपण, त्याला काही वेळ लावत नाही. संपवाय बी येतं, आकडाय बी येतं, लांबवाय बी येतं. तसं उर्मिला माता ह्या सुद्धा पतिव्रता होते महाराज. काय केलं ते? कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे राम नक्ष पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला चालले त्यावेळेस सीता माता त्यांच्या बरोबर निघाल्या, हनुमान आणि लक्ष्मण भैया निघाले. त्यावेळेस लक्ष्मण भैयाच्या पत्नी म्हणजे उर्मिला. आता आपले पती प्रभू रामचंद्र बरोबर जाणार, मग 14 वर्षाचा वनवास वनामध्ये काय मिळणार आहे? कोणी बोलू नका, येऊन फक्त शांततेने बसा, एवढाच करा. तर महाराज उर्मिला मातेला असं वाटलं की आता माझे पती 14 वर्ष वनवासाला जाणार, तर काहीतरी माझ्या हातचं द्यावं. आणि त्यांनी सांगितलं, अहो ऐकलं का, मी थोडासा भात करते आणि फक्त 2 घास माझ्या हातचे खा आणि तुम्ही वनवासाला जाऊ शकता. उर्मिला माता गेल्या आणि भात शिजवण्यासाठी ठेवला आणि भात झाला आहे हे सांगण्यासाठी उमऱ्यापर्यंत आल्या. एक हात उमऱ्यावरती ठेवलेला, दुसरा हात पाठीमागच्या उमऱ्यावर ठेवलेला. आता पुढचा पाऊल टाकायचा. तेवढ्यात एक जणाने येऊन सांगितलं. काय सांगितलं उर्मिला मातेला? लक्ष्मण भैया वनवासाला गेले. एवढं सांगितलं. त्याच ठिकाणी विधेयी अवस्था झाली. असोयसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही अवस्था झाली महाराज उर्मिला मातेची. तशाच दाराला चिटकून राहिल्या. किती दिवस? 2 तास 3 तास नाही, 14 वर्ष उर्मिला माता तशाच होत्या. आणि परत वनवासाहून माघारी आले. कोण? प्रभू रामचंद्र आले, लक्ष्मण भाई आले, सीतामाते आले. आणि सगळं झाल्यानंतर लक्ष्मण भाईला सांगितलं, बाबा तुझी पत्नी आहे त्या स्थितीमध्ये दारात आहे. आणि परत लक्ष्मण भाई तिथे गेले आणि सांगितलं, अगं मला भात देते ना. एवढं ऐकलं आणि त्याच क्षणाला महाराज त्या विधेय अवस्थेतून देहावरती आल्या आणि परत माघारी गेल्या. तर जसा 14 वर्षापूर्वी भात शिजलेला होता तसाच भात त्या जागेवरती होता. ही ताकद कोणाची? तर सूर्यनारायण प्रत्यक्ष त्या उर्मिला मातेच्या ताब्यात होता. मग इतकी पतिव्रतेची ताकद. वाचस्पती मिश्र ऋषी यांनी काय केलं? 36 वर्ष लग्न झाल्यानंतर पत्नीला ओळखलं. 36 वर्षानंतर. आहे कोणाला माहित? नाही माहित आम्हाला. ही पतिव्रतेची ताकद किती असते. शंकर भाषेवरती टीका करत होते महाराज वाचस्पती मिश्र ऋषी. आणि 36 वर्ष लग्नाला झाली आणि एक दिवस टीका करत लिहित असताना पाहिलं तर त्या ठिकाणी महाराज काय घडलं, त्या दिव्याची वात थोडी पाठीमागे गेली होती, दिसत नव्हतं. म्हणून वाचस्पती मिश्र ऋषींनी थोडीशी वात पुढे करायला गेले. तेवढ्यात कोणतरी स्त्री तिथं आलेली पाहिली आणि तिने वात पुढे केली. त्यांनी वरती पाहिलं, विचारलं, कोण तुम्ही? कोणाला विचारावं? स्वतःच्या पत्नीला. स्वतःच्या पत्नीला विचारलं, कोण तुम्ही? त्यावेळेस तिने सांगितलं, तुम्हाला आठवतं का 36 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं. मग वाचस्पती मिश्र ऋषी देहावरती आले. विधेयावस्था झाली होती महाराज. देहावरती आले आणि मग त्यांना लक्षात आलं की मी लग्न केलं होतं. त्याच दिवसावरती विधेय अवस्थेवरती गेलो आणि त्या शंकर भाषावरती टीका करत होते. आणि जी त्यांनी टीका केली, जे शंकर भाष्य लिहिलं तर त्याच्यावरती नाव लिहिलं आणि पत्नीला विचारलं की तुमचं नाव काय? त्यावेळी त्यांनी सांगितलं, माझं नाव भामती आणि तुमचं नाव वाचस्पती मिश्र ऋषी. मग वाचस्पती मिश्र ऋषीने काय केलं तर जी टीका केली त्या टीकेला नाव दिलं भामती टीका. ही ताकद कोणाची होती? फक्त पतिव्रतेची ताकद होती. मग आज या ठिकाणी महाराज काय घडलं? नारद ऋषी. आता आपण मेन विषयाकडे.
नारद ऋषी नारायण 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 करत गेले महाराज. कुठे गेले? सुरुवातीला सत्य लोकांमध्ये गेले. सावित्री मातेची वेळी घेतली आणि काय सांगितलं? अहो ऐकलं का? तुमचं वास्तव्य म्हणले मृत्यूलोकात काहीच नाही आता. का बरं म्हणले? का वास्तव्य नाही? मग सांगितलं तुमच्याही पेक्षा एक श्रेष्ठ अशी अनुसूया म्हणून एक स्त्री आहे आणि तिचं सामर्थ्य पूर्ण जे असते. परत तिथून गेले कैलासाला गेले. कैलासाला पार्वती मातेकडे गेले आणि पार्वती मातेला सांगितलं तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी अनुसूया माता आहे. तिथून पुढे गेले भगवान विष्णू परमात्माकडे. लक्ष्मी मातेला सांगितलं तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ स्त्री मृत्यू लोकात आहे. मग आता तिघींनी एकमेकाला मोबाईल वरती कॉन्टॅक्ट केला. आता मोबाईल होते का नव्हते मला माहित नाही, पण होते असं समजायचं, कारण त्यावेळेस वेळ होतं, आताच वेळ. म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणच असू शकत नाही, कोणच असू शकत नाही. मग असं म्हटल्यानंतर परत ठीक आहे असू द्या, पण आपल्याला एकच करावं लागेल. काय करावं लागेल तर नारद ऋषीने याचा उपाय विचारावा लागेल. मग नारद ऋषीने सांगितलं ठीक आहे याचा उपाय आहे माझ्याकडं. म्हणले तुम्हा तिघींचे पती कुठे पाठवा? अनुसूया मातेकडे पाठवा. आणि तिकडे पाठवल्यानंतर त्यांचं पतिव्रता धर्म आहे त्याच्यामध्ये काहीतरी बाधा आणा. आणि तिथं जर बाधा आणली तरच तुमचं श्रेष्ठत्व साध्य किंवा खरं मानलं जाईल. ऐका दत्तात्रय आख्यान पार्वतीशी सांगे त्रिलोचन. काय सांगितलं? मृत्यू लोकामध्ये फक्त एकच, ती म्हणजे अनुसूया माता. मग तिघींनी आपापल्या पतींना बोलवलं आणि बोलून सांगितलं तुम्ही काय करा तर अनुसूया मातेचं सत्व हरण करा आणि त्याच्याशिवाय घरी यायचंच नाही. आता पती हे पतीच होते, परंतु ते पत्नी पुढे विलाज नव्हता, त्यांना काही पर्याय नव्हता. म्हणजे ठीक आहे. मग त्या ठिकाणी महाराज तसं जर पाहिलं तर अनुसूया माता या पतिव्रता होत्या हे बरोबर आहे. पण सुरुवातीला ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण सृष्टीची निर्मिती करावी. पण सृष्टीची निर्मिती करताना त्यांना सनक, सनंदन, सनत्र आणि सनतकुमार ही 4 मुलं. त्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी प्रपंच करा. पण त्यांनी प्रपंच नाही केला. नाही म्हणजे आम्हाला प्रपंच करायचंच नाही. मग ब्रह्मदेवाने 11 ऋषींची निर्मिती केली आणि त्यातील कर्दम ऋषींना सांगितले की तुम्ही प्रपंच करा. मग कर्दम ऋषींना मनु आणि शतरूपा यांची मुलगी कर्दम ऋषींना दिली. त्याचं नाव होतं देव होती, देवासारखीच होती म्हणून दिली. त्या सुद्धा पतिव्रताच होत्या महाराज. लग्न करताना विचारलं गेलं तर त्यावेळेस कर्दम ऋषीने सांगितलं की मी वडिलांच्या इच्छेसाठी लग्न करतोय पण मी प्रपंच नाही करणार. मग मनु आणि शत्रुपा यांनी सांगितलं, कुणाला सांगितलं की देव होतील अगं तुझे पती लग्न तर करतो असं बोलतायत परंतु मी संसार नाही करणार. मग असं विचारल्यानंतर देव होती यांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? मला तेच पती म्हणून मी स्वीकार करते. का तर ज्यांचे प्रपंचावरती निष्ठा नाही पण परमार्थावरती जास्त निष्ठा असेल असेच पती मला पाहिजे. लग्न झालं पण एक वचन घेतलं. ठीक आहे, एक काय वचन घेतलं की एक मुलगा होईपर्यंत प्रपंच करेल. मग असं सांगितल्यानंतर महाराज कर्दम आणि देव होती 12 वर्ष झाली महाराज, 12 वर्ष पण प्रपंच नाही केला, मुलबाळ नाही किंवा काहीच नाही. मग असं झाल्यानंतर कर्दम ऋषी म्हणाले देव होतीला की मी आता वनवासामध्ये जाऊन तपश्चर्या करायचंय असं मला वाटतंय. पण त्यावेळेस देवतीने सांगितलं तुम्ही मला वचन दिलं. काय वचन दिलं की एक मुलगा झाल्यानंतर मी संन्यासाश्रम घेईन. मग ते म्हणाले ठीक आहे. योगायोगाने काय घडलं, 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्यानंतर पण वचन होतं मुलगा होईपर्यंत थांबायचं. मग कर्दम ऋषीला वाटायचं मी कधी वनवासाला निघून जाईल. विषय गह नाही पण जे आहे ग्रंथामध्ये पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याची. मी तेच तुमच्या पुढे सांगतो. मग असं झाल्यानंतर महाराज
कर्दळमूळशी जायचं म्हटल्यानंतर त्यांनी परत वचनाची आठवण करून दिली. आणि योगायोग या 9 मुली म्हणजे कोण होत्या महाराज? तर नवविधा भक्ती. नवविधा काय बोलिल्या जगती, नवविधा काय बोलिल्या जगती. श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन या नवविधा भक्ती. आणि ज्याच्या घरामध्ये नवविधा भक्ती त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्म घेणार का नाही घेणार? आणि त्यांच्या पोटी कपिल मुनींचा जन्म झाला. कपिल म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार. मग त्या कपिल मुनी म्हणजे प्रभू दत्तात्रयांचे मामा. आणि त्यांना त्या नवविधा ज्या 9 मुली होत्या त्याच्यामध्येच अनुसूया ही मुलगी. आणि अनुसूया मुलगी कोणाला दिली? तर अत्री ऋषींना. अत्री म्हणजे कोण? जे त्रिगुणाच्या पलीकडे असणारे सत्व रज तम याच्याही पलीकडे फक्त परमार्थ एके परमार्थ, दुसरं काहीच येत नव्हतं. मग असं झाल्यानंतर महाराज हे 3 जण निघाले आणि 3 जण आले. कुठं आले? तर अनुसूया मातेच्या दारामध्ये आले. पण दारामध्ये येताना अलीकडं थोडस अलीकडे आपली सगळी जी वाहन आहेत, कोणाचा नंदी आहे, कोणाचा हंस आहे, कोणाचं गरुड आहे वाहन, ते सगळे लांब वाहन ठेवली महाराज. आणि जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर हाक मारली. पण हाक कशी मारली हे आपण थोडस भजन घेऊ, कारण प्रति वेळ पूर्ण नाही. चाल झाली नाही असं कोणी म्हणून नाही, म्हणून अगदी थोडक्या अवधीमध्ये चाल. कारण नियमामध्ये सगळं झालं पाहिजे. चुकून जर विठोबा रखुमाईचं भजन मध्ये आधी झालं, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन मध्ये आधी झालं, तुकाराम भजन चुकून राहिलं, हे चालत नाही. हे नियमाला धरून सगळं झालं पाहिजे. आता कोण म्हणून 6चा जन्म 6लाच काय नाही, सगळ्याची गाठीळे मागे पुढे असतात. 5-4 मिनिट इकडे तिकडे झाले म्हणून काही फरक पडत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण पुष्पवृष्टी करूया. आता मला समजलंय 6 वाजून 5 मिनिटं होत आले, अगदी 5-10 मिनिटांमध्ये. मग त्या ठिकाणी महाराज त्यांनी वेश घेतला आणि आले. भिक्षाम देही माते, भिक्षाम देही. भिक्षाम देही म्हटल्यानंतर महाराज अनुसूया माता बाहेर आले. पाहिलं तर कोण होतं महाराज तिथं? ब्रह्मा विष्णू महेश. परंतु त्यांनी वेश बदललेला होता. सांगितलं आम्हाला जेवण करायचंय, भोजन करायचं. मग भोजन करायचं असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक या म्हणल्या. मग त्या तिघांना आतमध्ये घेतलं, बसण्यासाठी आसन टाकलं, आसन ग्रहण करा. आसन ग्रहण केलं आणि बसल्यानंतर महाराज
विचारलं, आम्हाला भोजन तर करायचं नाही, पण आमची एक अट आहे. काय अट आहे? की जे तुम्ही भोजन करणार त्याच्यासाठी अग्नी वापरायचं नाही. बघा अट काय टाकली. पातीव्रत्य भंग करायचं होतं म्हणून अट टाकली की शिजवलेलं अन्न मला चालणार नाही आणि ते अग्नीवरती शिजवायचं नाही. ठीक आहे म्हणलं, चालेल, काही सुद्धा अडचण नाही, बसा म्हटलं तुम्ही. आणि त्यांना बसवलं. बाहेर गेल्या, पाणी घेतलं, तांदूळ घेतले आणि त्या पाण्यामध्ये तांदूळ टाकले आणि बाहेर येऊन सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि सूर्यनारायणाला सांगितलं की माझं पातिव्रत्य भंग करण्यासाठी हे 3 देव आलेले आहेत. त्यांना समजत नव्हतं का? अहो, डोळ्यामध्ये किती शक्ती होती. गांधारी माता ज्यावेळेस लग्न जमणार त्यावेळेस फक्त सांगितलं, काय सांगितलं? की तुझे पती आंधळे आहेत. त्याच क्षणाला गांधारी मातेने सांगितलं, ठीक आहे, माझे पती आंधळे असतील तरी मला चालेल. एवढं म्हटल्या आणि जवळचा कपडा घेतला आणि डोळ्यावरती पट्टी बांधली. आणि डोळ्यावरती पट्टी बांधली, त्याचा परिणाम काय झाला? करावे आपण वज्र देई व्हावे आपण, वर्म पुसे दुर्योधन धर्म असत्य वचन न वदे. सांगितलं काय उपचार आहे? फक्त गांधारी मातेने तुला उघडं जर पूर्ण बघितलं तर तुझा देह कसा होईल? वज्रदेही होईल. इतकी ताकद डोळ्यामध्ये होते पतिव्रतेच्या. त्यांनी जाणलं होतं की हे देवच आहेत, पण फक्त बोलून दाखवलं नाही. सूर्यनारायणाने पाहिलं, भात 2 मिनिटात शिजला. किती वेळ लागतो? पतिव्रतीच ताकद. मग सांगितलं तिघांना, आसन ग्रहण करा, मी ताट वाढून आणते आणि जेवण करा. तेवढ्यामध्ये महाराज त्या तिघांनी सांगितलं, भात शिजवला. पाहिलं तर सूर्यनारायणाची तपश्चर्या केल्यामुळे भात शिजला. आणि मग महाराज दुसरी अट टाकली की आम्हाला भोजन वाढायचं, पण कसं वाढायचं? नग्न अवस्थेमध्ये. आता मी आता इतक्यातच सांगितलं तुम्हाला की अनुसूया माता हे पतिव्रता होते आणि त्यांनी जाणलं होतं की हे तिघही देव आहेत, तरी सुद्धा पतीला विचारल्याशिवाय हा प्रश्न मला सुटू शकत नाही. मग 2 मिनिटाचा अवधी द्यायला मी पतीला विचारते आणि जाऊ देते. मग अनुसूया माता अत्रि ऋषींकडे गेले. अत्रि ऋषींकडे गेल्या. अत्रि ऋषींना काय सांगायचं सांगितलं. आता ऋषी सुद्धा ते अत्रि ऋषी होते. अंतर्ज्ञानाने त्यांना जाणलं की आपल्या पत्नीचं सामर्थ्य दाखवण्यासाठी हे 3 देव आपल्या दारामध्ये आणले आहेत. जा म्हणले तुला ज्या प्रकारे त्यांना भोजन घालता येईल त्या प्रकारे घाल. आता काही ठिकाणी सांगितलं जातं की अत्रि ऋषींच्या कमंडलू मधलं पाणी दिलं आणि ते पाणी 3 देवाच्या अंगावरती टाकायला लागलं. मला असं वाटत नाही. कारण का महाराज? की अनुसूया मातेने सूर्याला थांबवलं होतं. आता कौशिक, सुमती आणि शांडिल्य, आता वेळ नसल्यामुळे मी ते काय तुमच्या पुढे सांगत नाही. सूर्य उगवून दे, तुझ्या पतीला मी जिवंत करते. मेलेली व्यक्ती सुद्धा जिवंत केली अनुसूया मातेने. शांडिल्याचा पती कौशिक, बरोबर आहे महाराज, मेला होता तो. कारण सूर्य उगवला की त्याचा प्राण जाणार. मांडव ऋषीच्या शापाने जाणार. मांडव ऋषीने काय शाप दिला तो सोळाला पाय लागला काय ते आता जाऊ दे. परंतु इतकी ताकद हे फक्त कोणाकडे होती? अनुसूया मातेकडे होती. परंतु पतीची आज्ञा घेण्यासाठी तिथपर्यंत गेल्या. पतीने सांगितलं ठीक आहे. आल्या महाराज अनुसूया माता आणि फक्त त्यांच्याकडे 1 मिनिट डोळ्याने पाहिलं आणि त्याच ठिकाणी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांची 3 शिरे 6 हात, म्हणजे लहान छोटी छोटी बाळ. आणि शेवटी ज्याच्यापासून आपली उत्पत्ती, तिथं काय करायचं? मग महाराज तिघांना बसवलं आणि जसं त्यांनी मागितलं होतं जेवण, त्या प्रकारे त्यांना जेवण दिलं. जेवण दिल्यानंतर आणि परत काही काळ निघून गेला. आणि काही काळ निघून गेल्यानंतर मग नारद मुनी परत महाराज वैकुंठाला गेले, कैलासाला गेले आणि सत्य लोकात गेले. आणि तिथं गेल्यानंतर काय घडलं ते आपण म्हटलं भजन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
महाराज ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदांते ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नारायण 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 करत महाराज तिथे गेले आणि पार्वती मातेने विचारलं, अहो तुम्ही सांगितलं म्हणून आमच्या पतींना आम्ही अनुसूया मातेकडे पाठवलं, ते परत आलेच नाहीत. मग तिथं सांगितलं मला यातलं काही माहित नाही. परत सावित्री मातेलाही तेच उत्तर दिलं. सगळ्यांना सांगितलं, लक्ष्मी मातेला तेच उत्तर दिलं. मग तिघींचे फोन झाले की नेमकं काय घडलं. म्हणजे आपण तिघीजणी मिळून एका जागेवरती येऊ आणि मग नारद ऋषींना विचार. त्यावेळेस काहीतरी एकीचं बळ होईल आणि नारद ऋषी आपल्याला काहीतरी सांगतील. मग नारद ऋषींनी सांगितलं, बरोबर आहे, मी एका ठिकाणी गेलो होतो पण मला तिथं 3 लहान मुलं पाहायला मिळाली. कुठं? अनुसूया मातेच्या घरी गेलो आणि तिथं 3 मुलं होती, छोटी छोटी. मग बाकी या तिघींना घाम सुटला. चला म्हणलं आता आपल्याला तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही. मग सावित्री माता, लक्ष्मी माता आणि पार्वती माता तिघी आल्या अनुसूया मातेकडे. पण अभिमान त्यांचा गेलेला नव्हता. का? आम्हा त्रिभुवनी श्रेष्ठ कोणी असेल एवढंच त्यांचं प्रीत होतं. आमच्यासारखं श्रेष्ठ या जगतात कोणीच नाही. मग तुकोबरा काय म्हणतात, अभिमानी नारीले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. बघा, तिला मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान नाही चालत. मग तिघी गेल्या आणि तिघीने अनुसूया मातेला हाक मारली. हाक मारल्यानंतर अनुसूया माता आल्या. आल्यानंतर विचारलं, आमचे पती कोठे दिसले का? अनुसूया मातेने उत्तर दिले, मी तुमच्या पतींना ओळखत नाही. का? त्यांना यांचा अभिमान घालवायचा होता ना. आता त्यांनी ओळखलं हे कोण होत ते. बघा, 3 देव दारामध्ये आले, तिघांच्या पत्नी दारामध्ये आल्या. किती पातिव्रत्याचं सामर्थ्य असेल महाराज या ठिकाणी. आणि मग त्यांना समजलं की ठीक आहे, तुमचे पती मी ओळखत नाही, पण 3 मुलं आहेत माझ्याकडे, ती पहा. मग त्या आतमध्ये आल्या, त्या मुलांकडे पाहिलं. मुलांकडे पाहिल्यानंतर मग थोडं संभाषण झालं. संभाषण झाल्यानंतर मग बराच वेळ गेल्यानंतर मग अनुसूया मातेने सांगितलं, हे पहा, अभिमान त्यांचा गेला महाराज, गेला. समजलं की आपलेच हे पती आहेत. अनुसूया मातेने सांगितलं की तुमचेच पती म्हणजे हे 3 बाळ आहेत. मग एक करा, तिघांनी आपापले पती घ्या आणि निघून जा. मी काही सुद्धा बोलत नाही तुम्हाला. तरी मी त्यांचा गर्व जात नव्हता. असं सांग, नाही म्हणजे तूच दे, नाही म्हणा, ते काम तुमचं तुम्ही करायचं. मग असं सांगितल्यानंतर पार्वती माता चटकन उठल्या. चला म्हणतो आपले भगवान परमात्मा शंकर त्यांना घेऊन जाऊया. सावित्री माता उठल्या, चला म्हणले आपण ब्रह्मदेवाला घेऊन जाऊया. लक्ष्मी माता उठल्या, विष्णूला म्हणले आपण घेऊन जाऊया. तिघी आल्या आणि बघतात तर तिघही पाळण्यामध्ये ती छोटी छोटी बाळ. आणि असा हात पुढे करणार तेवढ्यात अनुसूया मातेने हाक मारली, थांबा. तिघींनी मागे बघितलं. हे बाबा म्हणले, 3 छोटी छोटी बाळ पाळण्यामध्ये आहेत, हे तुमचेच पती आहेत. परंतु एक करायचं, आपापला पती प्रत्येकीने ओळखायचा आणि मगच हात लावायचा. चुकून जर पार्वती मातेने ब्रह्मदेव म्हणून त्या छोट्या बाळाला जर हात लावला किंवा लक्ष्मी मातेने विष्णू म्हणून शंकराला हात लावला तर पुढची जबाबदारी मी घेणार नाही. असं सांगितल्यानंतर बाकी तिघीही पटकन त्या पाळण्यापासून बाजूला झाल्या आणि तिघींनी हात जोडले अनुसूया मातेला की खरंच आमच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पातिव्रत्य तुझा आहे हे आम्हाला आज कळलं. आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतोय. आमचे पती आम्हाला होते तसे करून दे.
आणि मग असं झाल्यानंतर लगेचच अनुसूया माता, अत्रि ऋषी त्या ठिकाणी आलेले होते महाराज. अनुसूया माता जवळ गेल्या आणि बाळाला हातात घेतलं आणि सांगितलं, हे भगवान विष्णू. तत्क्षणी भगवान विष्णू घेतलं. दुसरं बाळ घेतलं ब्रह्मदेव, की लगेच ब्रह्मदेव. तिसरं उचललं, लगेच सांगितलं भगवान शंकर, की भगवान शंकर होते. असं झाल्यानंतर महाराज तिघही त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा पुढे उभा आहेत आणि 3 पत्न्या आणि 3 देव त्या ठिकाणी उभे. तेवढ्यामध्ये अत्रि ऋषी तिथं आले आणि सगळ्याचं संभाषण चालू. अत्रि ऋषी त्यांच्या पुढे नमस्कार केला, त्यांनीही त्यांना नमस्कार केला. आणि नंतर काय घडलं महाराज, नंतर काय घडलं तुकाराम तुकाराम भजन घेऊ आणि नंतर आपण भेटू. तुकाराम तुकाराम चाली शेवटच घेऊ आणि पुष्पवृष्टी करू. बरोबर मी तिथपर्यंत आणतो शेवट चालेल, कारण 6:15 वाजलेले आहे, वेळ जास्त घालणार काय अर्थ नाही. मग 3 देव त्या ठिकाणी उभा, अनुसूया माता, अत्रि ऋषी उभा. आणि मग महाराज त्या ठिकाणी अनुसूया मातेला वाईट वाटायला लागलं. का? मी 6 महिने झाले म्हणजे छोटी बाळे सांभाळते आणि आता अचानक थोडा वेळ फोन बंद करा महाराज, कारण ते डिस्टर्ब झाले की काहीच करायचं. मग त्या ठिकाणी महाराज अनुसूया मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. का? की 6 महिने झाली मी छोटी छोटी बाळं सांभाळते आणि ही जर बाळं माझ्यापासून अलिप्त झाली तर आईपासून लेकरू बाजूला झाल्यानंतर काय घडतं ते फक्त आईलाच कळतं. अनुसूया मातेने हात जोडले महाराज त्यांच्या पुढे, भगवंता पुढे सुद्धा. आणि हात जोडल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की तू आमची आई आहेस, तू आम्हाला हात जोडण्याची गरज नाही. असं म्हटल्यानंतर मागणं मागा, मागणं मागा, काय पाहिजे ते मागून घ्या, असं अनुसूया मातेला सांगितलं त्या 3 देवांनी. मग त्यावेळेस महाराज अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेने एकच मागितलं. काय मागितलं? की ज्याप्रमाणे तुम्ही 3 बाळे माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी आलेला होता आणि आहात, तसंच तिघांचं एक रूप असं माझ्या उदरी तुम्ही जन्म घ्या. आणि मग महाराज त्यांनी तथास्तु म्हटलं. आणि तथास्तु म्हटल्यानंतर तिघांचा एकच अवतार, तर तोच अवतार म्हणजे दत्तप्रभूंचा. आता सगळ्यांनी एका जागेवरती उभा राहा, एक अभंग होईल, अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी करूया. एक जनार्दनी पूर्ण अवतार, 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 जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले,
हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षादिनी पूर्ण तिथी 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 ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी कुंडलीकवर धारण ठर श्री ज्ञानदेव तुकाराम बघा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा सर्वांनी म्हणा दिगंबरा दिगंबरा तुपार वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपाद वल्लभ दिगंबरा चाल झालेली आहे कीर्तन सेवा संपली म्हणायला काय हरकत नाही कारण वेळ झालेली आहे तरी आता फक्त एकच ज्यांना पाळणा म्हणायला येतोय त्यांनी कृपया दुसरा कुठला पाळणा म्हणण्यापेक्षा भगवंताच्या जन्माचा पाळणा म्हटलं तर फार आनंद होईल त्याच्यामुळे सगळ्यांना ज्यांना ज्यांना येतोय त्यांनी इथं या कारण दुसरीकडे तुम्ही पाळणे म्हणताच परंतु इथं म्हणणं हे फार महत्व आहे त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना पाळणा म्हणता येतोय त्यांनी या ठिकाणी येऊन पाळणा म्हणा विठ्ठल जय हा बोली ज्ञानेश्वरा रखा पाया